जखमी अवस्थेत सापडलेल्या कोकिळ पक्षाला वेळेवर मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. ठामपाचे वाहन चालक गोरे आणि जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पक्षीप्रेमी भरत मोरे यांना फोन करून त्वरितच मदतीची मागणी केली. तर भरत मोरे हे तात्काळ सदर ठिकाणी पोहोचले आणि ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून जन्ममृत्यू विभागाच्या बाहेरच्या बाजूला कोकिळा जखमी अवस्थेमध्ये बसलेली मोरे यांना दिसली. कावळे तिला टोचा मारत होते. कोकिळेला पकडायला गेल्यावर ती जन्ममृत्यू विभागामध्ये गेली, तर तिथे तिला पकडायला गेल्यावरती ती घाबरलेली होती. भरकटत ती त्या ठिकाणी आली असावी. तिच्या उजव्या पंखाला थोडी जखम झाली होती. तर शुश्रूषा करून कोपरीच्या मिठागर येथील निसर्ग अधिवासामध्ये तिला सोडण्यात आलेला आहे. भरत मोरे यांनी अगोदर 50पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचे जीव वाचवलेले आहेत. जखमी पशुपक्ष्यांना वाचवा असं आवाहन यावेळी पक्षीमित्र भरत मोरे यांनी नागरिकांना केलं आहे. कोकिळ मला जन्ममृत्यू विभागाच्या बाहेर होता, तो सापडला. त्याला कावळे टोचा मारत होते. ठाणे महानगरपालिकेचे ड्रायव्हर आहेत, त्यांनी गोरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तिथे कोकिळाला कावळे टोचा मारत आहेत. तसा मी महापालिकेचाच कर्मचारी आहे आणि मग मी लगेच आलो आणि त्या कोकिळाला पकडला. तशी ती उडत होती, थोडीशी उडत होती आणि मग नंतर ती मला मिळाली. आता तिला काळुंक्या दिसतात. कोकिळ हा दुर्मिळ पक्षी आहे, हा दिसत नाही सहसा. काय वैशिष्ट्य आहे? हा पक्षी सहसा मिळत नाही. हा झाडाझुडपामध्ये असतो आणि कीटक वगैरे खात असतो. आता हा थोडा लहान आहे आणि भरकटलेला असं वाटते तो, त्याच्यामुळे त्याला कावळे टोचा मारत होते. ॲक्च्युली याला पहिला बघणार मी, याला थोडं खायला वगैरे देणार आणि पाणी वगैरे पाजणार, घरी घेऊन जाणार आणि याला थोडंसं हे करणार आहे, थोडी शुश्रूषा स्टार्टिंगला. नंतर समजा तो उडायच्या जर तयारीत असेल तर त्याला उडवणार, नाहीतर मग त्याला CPCA किंवा SPCA हॉस्पिटल ब्राह्मणला इथे नेऊन देणार.